हाय हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत असं भरलं वांग। या ठिकाणी मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर आपल्याला वांग्याचं देठ आहे ते थोडंसं कट करून घ्यायचं आहे। वांग आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे। 4 किंवा 6 भाग वांग्याचे करायचे आहेत। या ठिकाणी मी वांग्याला 4 ठिकाणी चिरा देणार आहे, त्यामुळे वांग्याचे आपले 6 पार्ट होतील। त्यामुळे वांग लवकर तर शिजतंच, पण आतमध्ये कुठे कीड असेल तर ते सुद्धा कळते। अशा पद्धतीनेच मी सगळे वांगे आहेत ती कट करून घेणार आहे। या ठिकाणी मिठाच्या पाण्यामध्ये मी वांगे टाकत आहे, त्यामुळे वांगे काळे पडणार नाहीत। वांग बनवण्यासाठी या ठिकाणी आता वाटण बनवून घेऊया। वाटण बनवण्यासाठी घेतलेले आहेत 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजलेलं खोबरं, 1 चमचा भाजलेले तीळ, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर। हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। वांग्याची भाजी अनेक पद्धतीने बनवता येते। मसाला वांग, भरलेलं वांग, वांग्याची आमटी, बटाटा वांग मिक्स भाजी, अशा पद्धतीने वांग्याच्या अनेक प्रकारे भाज्या घरामध्ये बनवल्या जातात। आज मी तुमच्याशी जी भरलं वांग्याची भाजी शेअर करत आहे ती अतिशय झटपट होते आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते। वाटण बनवून झाल्यानंतर वांगी आहेत ती पाण्यामधून आपण काढून घेऊया आणि त्यानंतर वाटणामध्ये सर्व मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आता मी घालत आहे 2 चमचे काळं तिखट, पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर घालूयात अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर। या ठिकाणी मी पाव चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे। गरम मसाल्यामुळे भाजीला छान मसालेदार चव येते। आणि हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करूया आणि त्यामध्ये आता घालूया चवीप्रमाणे मीठ। मीठ घातल्यानंतर सर्व मसाले आणि वाटण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि भरल्या वांग्याचा मसाला आपला हा तयार झालेला आहे। तो मसाला आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित थोडासा दाबून भरायचा आहे। वाटण करताना आपण भाजलेलं तीळ आणि खोबरं याचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे भाजीची चव तर छान होतेच, पण भाजीला तेल सुद्धा सुटतं। अशा पद्धतीने मी सगळी वांगी आहेत ती भरून घेतलेली आहेत। आता आपण वांग्याची भाजी बनवून घेऊया। या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊया। या ठिकाणी मी चमचाभर तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की घालूया अर्धा चमचा जिरं। जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये आपल्याला भरलेली वांगी आहेत ती घालून घ्यायची आहेत। तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला ही जी वांगी आहेत ती मिनिटभर छान परतून घ्यायची आहेत, त्यामुळे वांग्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल। वांगी अशी तेलामध्ये छान खरपूस भाजली जातील, त्यामुळे खाताना सुद्धा वांगी टेस्टी लागतात। या ठिकाणी आता उरलेला जो मसाला आहे तो ॲड करून घेऊया आणि तो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। या ठिकाणी मी जवळपास 1 वाटी गरम पाणी वापरलेलं आहे, त्यामध्ये आपले वांगे आहेत ते व्यवस्थित शिजतील। थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला चव तर चांगली येतेच, पण कलरसुद्धा चांगला येतो। त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट वांगे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून वांगी आहेत ती व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची आहेत। आलटून पालटून आपल्याला वांगे घ्यायचे आहेत, म्हणजे वांगे सगळ्या साईडनी व्यवस्थित शिजले जातील। सर्व भाजी व्यवस्थित हलवून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला झाकण ठेवून भाजी आहे ती 2 ते 3 मिनिटांसाठी एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने वांगे शिजले का नाही ते चेक करू शकतो आणि आपलं वांग व्यवस्थित शिजलेलं आहे। चमचमीत अशी भरल्या वांग्याची भाजी तयार आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।